रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. हिवाळ्यामध्ये पिल्लांची मरतूक होऊ नये. आणि पिल्लं पाठीमागचा व्हिडिओ जर बघितला असेल तुम्ही तर ही पिल्लं मरतूक होऊन मरू नयेत, फुगून मरणे वगैरे वगैरे. त्यासाठी पिल्लांची कशी काळजी घ्यायची आहे? कमीत कमी महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने, 3 महिन्यापर्यंत. तर एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो याच्यामध्ये, पिल्ले झापाखाली किंवा कॅरेट खाली कधीही कोंडायची नाहीत. ही पहिली महत्वाची गोष्ट. पिल्लं ही कोंडण्यापूर्वी कमीत कमी 1 तासभर तर पिल्लं सकाळच्या उन्हामध्ये, म्हणजे अगदी 10 वाजेपर्यंत थंडीमध्ये, लक्षात ठेवा. आणि उन्हाळ्यामध्ये काय 1 तासभर असली तरी चालतात. पिल्लांना ऊन लागणं हे फार महत्वाचं आहे. ऊन कशासाठी असावं हेही सांगतो. जे नैसर्गिक व्हिटॅमिन डी आहे, आपल्या मनुष्याला घ्या किंवा कुठल्याही प्राण्यांना घ्या, हे व्हिटॅमिन डी जे आहे ते आपल्याला या सूर्यप्रकाशामधून मिळत असतं. आणि हे व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी पिल्लं दिवसाकाठी कमीत कमी 2 तास तर उन्हाच्या सानिध्यात असली पाहिजेत. तुम्ही काय करताय? थंडीमध्ये असो पावसाळ्यामध्ये असो, पिल्लं पिली की पटकन तुम्हाला काय झालेली आहे, तुम्ही पिल्लं लगेच पाठीखाली कोंडून टाकताय. अहो, आपण सुद्धा जेवण केल्यानंतर शतपावली करतो. कशासाठी करतो सांगा बरं? हे जाणून घ्या ना. त्या पिल्लांना जर तुमच्या व्यायामच नाही मिळाला, त्यांनी दूध प्यायल्यानंतर आनंदाने त्या पिल्लांनी एकमेकांमध्ये मिक्सअप झालं पाहिजे. लगेच तुम्ही त्याला कोंडू नका. सांगण्याचा माझा अर्थ नीट लक्षात घेत जावा. त्यांना उड्या मारू द्यायचं. बरं, पिल्लांना जिथे तुम्ही कोणताही एकत्रीकरण, आता प्रत्येकाकडे जाळी आहेच असं नाही. आता माझ्याकडे जाळे, लक्षात ठेवा. म्हणजे मी पूर्णपणे असं साधारण उंचीला 3 फूट आणि अशा लांबीला मी 6 फूट असं त्यांच्यासाठी जाळीच करून घेतलेली, की जेणेकरून ते जाळीवरती बसतील. आतमध्येही खालनं अशा पद्धतीनं करून घेऊन त्याच्यावरती हिवाळ्यामध्ये त्याच्यावरती बारदाणे असतात, की जेणेकरून त्यांना खालूनही थंडी लागता कामा नये. आता ही पिल्ले तिथं ठेवा किंवा ती पिल्ले खोलीमध्ये जर असतील तर त्या खोलीमध्ये बारदाना टाकणं फार महत्वाचं आहे. फरशीवरती पिल्ले कोंडू नका, ही महत्वाची गोष्ट. आणि त्यातल्या त्यात हिवाळ्यात तर फरशीवरती पिल्ले अजिबात कोंडू नका. अगदी हात जोडून माझी विनंती ही. नाहीतर पिल्लं तुमची सुधारणार तर नाहीतच, पण ती फरशी, आपण जर फरशीवरती झोपलो तर आपणाला सुद्धा फरशी बांधते, लक्षात ठेवा. मग पिल्लांना का बांधणार नाही? त्याच्यामुळं पिल्लं फरशीवरती नाही ठेवायची. फरशी असेल तर त्याच्यावरती बारदाणे आतरलेले असले पाहिजे, किंवा आपलं जे शेडनेट म्हणतो, हिरवं शेडनेट, ते शेडनेट त्याच्यावरती असलं पाहिजे. आणि जमिनीवरतीच पिल्लं असावती बरं का, लक्षात ठेवा. कोंडण्यापुरती तुम्ही त्या जाळीमध्ये ठेवू शकता, परंतु उड्या मारण्यासाठी पिल्लं ही जमिनीवरती असावीत. बसली तरी चालतात. कारण ही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवत जावा. जमिनीवरच का कोंडायची? तर पृथ्वीचा विभव म्हणजे पोटेन्शियल म्हणतात त्याला, 0 पोटेन्शियल. जुने लोक पहा तुम्ही रानामध्ये कुठेही झोपत होते. बरं, जाऊ द्या, जुन्या लोकांचं जाऊ द्या. जे शेळीपालन, मेंढीपालन, फिरस्ती जे करतात, मेंढके जे मेंढ्या घेऊन येतात, ह्या कुठं जमिनीवर बसतात का? त्यांनी काय स्पेशल बंगला वगैरे केलेला असतो? तर जमिनीवर बसतात, लक्षात ठेवा. तुम्हाला दिसतं का त्यामध्ये मेंढी एखादी आजारी पडलेली? का आजारी पडत नाही? का रोग होत नाही तिला? किंवा झालेले रोग सुद्धा बरे का होतात? कारण पृथ्वीचं विभव 0 असल्यामुळं, आपण पृथ्वीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळं. या गोष्टी लक्षात ठेवा. 0 विभवाला शरीरातील सगळे रोग आपोआप बरे होतात. एक म्हणजे रोगच होत नाही, परंतु झालेले रोग सुद्धा पूर्णपणे बरे होतात. तर हे पिल्लांसाठी मी सांगितलं. आणि यांना पचन होण्यासाठी, या पिल्लांचं व्यवस्थितरित्या पचन होण्यासाठी
सगळे व्हिडिओ बघत जावा, प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली असते. आता 15 दिवसाच्या पुढं शक्यतो ही पिल्लं काय करतात, चारा खायला सुरुवात करतात. आणि चारा खायला सुरुवात केली की हा चारा पचवण्यासाठी त्यांच्या पोटामध्ये जे बॅक्टेरिया म्हणतो, इसेन्शियल बॅक्टेरिया, आवश्यक असणाऱ्या बॅक्टेरिया, त्या त्यांच्या पोटामध्ये लागतात. त्याच्यासाठी मी सांगितलंय, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये स्पेशल सांगितलंय की बीजारोपण ज्याला जे म्हणतात, बीजारोपण म्हणजे बॅक्टेरियाचं बीजारोपण, ते कसं करायचं हे सांगितलेलं आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही पाहत जावा ते व्हिडिओ. ते करणं 15 दिवसानंतर ते करणं आणि पुन्हा महिन्याची पिल्लं झाल्यानंतर करणं. 2 वेळा जर बीजारोपण केलेलं असेल तर तुमचं कोणतंही पिल्लू कधीही आजारी पडणार नाही. हे बैस सरांचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. आणि पिल्लं वरती किंवा माळ्यावरती ठेवणं वगैरे वगैरे हे तुमचं पूर्णपणे चुकीचं आहे. काय करते, एखादे आजारी असलं की स्पेशल खोलीमध्ये त्याला वरती कोचवर ठेवायचं वगैरे वगैरे. अरे नका ठेवू, ते जास्त आजारी पडणार. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, पिल्लू जर कुचमलेलं तुम्हाला दिसलं, म्हणजे आजारी आहे असं जर पिल्लू दिसलं, तर त्याचा दूध असेल, आहार असेल, हे कमीत कमी 24 तास त्याच्या पोटामध्ये काहीही जाता कामा नये. कमीत कमी 24 तास मी सांगितलं. म्हणजे आज सकाळी 7 वाजल्यापासून उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत अजिबात काहीही देऊ नका. फक्त एवढं द्या, 2 ml, म्हणजे थोडंसं पाणी कोमट करायचं, त्याच्यामध्ये हिंग टाकायचं, चिमूटभर हिंग टाकायचं, चांगलं ते ढवळायचं आणि फक्त 2 ml हिंगाचं पाणी त्याला पाजायचं. नसेल हिंगाचं पाणी पाजायचं तर ग्राईप वॉटर, लहान मुलांना जे पाजतो ते ग्राईप वॉटर 2 mlच द्यायचं. पण ते ग्राईप वॉटर सुद्धा डायरेक्ट असं देऊ नका, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये थोडंसं का होईना परंतु कोमट पाणी असणं आवश्यक. आणि थंड पेय कधीही द्यायचं नसतं. आपण अन्न थंड झालेलं खातो का सांगा बरोबर. कोणताही पदार्थ देत असताना त्याला आपण हे सर्व आपल्या ऑर्डरमध्ये तो जीव आहे. आपण जे करणार आहोत ते त्याच्यासाठी पूर्व दिशेने. जेव्हा जंगलातली प्राणी आपल्या मनाप्रमाणे चरतात, लक्षात ठेवा, आपल्याला पाहिजे तशा पद्धतीनं ते चरत असतात. मात्र आपण जे निर्माण करतोय प्राणी, ते आपल्या इच्छेप्रमाणे चालतात. आपल्याला सवड होईल त्या पद्धतीनं त्यांना ते सर्व मिळतं. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की त्यांना असं बंदिस्त केल्यामुळं आपण त्याची योग्य निगा राखणं आवश्यक आहे. वास्तविक पाहता स्वतःच्या मनाने ते जंगलामध्ये वावरत असल्यामुळं आई त्यांची काळजी घेण्यासाठी खंबीर आहे. एक तर तुम्ही आईपासून बाजूला करता, आलं का लक्ष, आणि पुन्हा तुम्ही आईसारखी त्याची काळजी घेत नाही. अपेक्षा ही असते त्या जीवाची की जरी मला आईपासून वेगळं केलं तर माझी काळजी आईसारखी कोणतरी येणार असावं. माझ्या मते थोड्याच शब्दामध्ये सर्व सीझनमध्ये या लहान पिल्लांचं कशा पद्धतीनं पालन पोषण करायचं, आणि महिन्याच्या आत जर तुमचं पिल्लू मरू नाही दिलं, त्याचं वजन जर 12-13 किलो झालं महिन्याच्या आतमध्ये बरं, आणि होणं आवश्यक आहे. महिन्याच्या आतल्या पिल्लाचं वजन हे कमीत कमी 12 किलो हे झालंच पाहिजे, तरच तुमचं शेळीपालन किंवा मेंढीपालन, मेंढीच्या पिल्लाचं वजन ह्याच्यापेक्षा जास्त होतं, तरच तुम्हाला ते परवडतं, अन्यथा परवडणार नाही. ओके, झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.